तर जे महाराष्ट्र मित्रांनो, आज कसं आहे ना आपल्या सकाळी सकाळी 6:30 लागते बा आपल्या मागे, जेव्हा पाहतो आपल्या मागे कामाचं असतं आणि हा आपला असतं कामाचा युनिफॉर्म, जे की तुम्हाला कंटिन्यू आपल्या अंगात दिसत असून. मग काय ह्या वड्यात आधी इतकं पाणी व्हायला होतं ना, गाई म्हशीच वाहून गेल्या त्या. इथं आलं आमच्या काकांच्या कोट्यातून जू वगैरे उचललं. काय जू वगैरे उचलून घेऊन जायचं तर आम्हाला आमच्या शेतात. आणि जी की तिची पास होती ना, ती पास उचलता ती जू पडायला आलतो एकदम खाली, म्हणजे गेमच व्हायला आलं त्याचं एकदम. आणि काय तिथून उचललं त्याचं वजन झालं, डायरेक्ट फेकूनच दिलं शेतात. एवढं शेत आपल्याला वाकरायचं होतं की तुम्हाला माहीतच आहे, आपण तिथे बाजरी पेरणार होतो आणि ते आपलं येतं हरभऱ्याचं शेत. वक्कर मारण्यासाठी मेन होता आपला वक्कर. मग काय वक्कर आणायला गेलो ते वक्कर तर माझ्या बाप्पाने माझ्या खांद्यावर देऊन त्याला, तो उचल म्हणे 35 किलोचं वक्कर, आणि मी होतो 58 किलोला. आपल्याला काही जड वाटलं घेतलं नाही, तिथून डायरेक्ट आणलं तर डायरेक्ट शेतातच ठेवून दिला. मी म्हणलं पप्पाला तुम्ही वक्कर मारून घेऊ, गवत कुठं पडतं. पप्पा म्हणे मी माझं काम करतो म्हणे, तू जाय म्हणे घरी. मी म्हणलं मारा वक्कर. मग पप्पा म्हणे तू जाय म्हणे मग आता घरी. आपल्या अंगात कुठं आपल्या अंगात राहते मस्ती एकदम चुळबुळ. आपण गेलो की झाडावर जाऊन पहा म्हणलं झाडावर कसं असतं कसं नाही नजारा. पप्पा म्हणे नजारा पाहता पाहता तो आज राहून जाईन म्हणे, रिक्कम खाली गेली पाळलं तर.